नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला 3 पीस ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे डायरेक्ट कपड्यावर। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। ब्लाऊजचे माप मी इथे स्क्रीनवर देते, तुम्ही तुमच्या मापानुसार ब्लाऊजची उंची कमी जास्त करू शकता। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, सर्वात अगोदर आपण ब्लाऊजची घडी टाकायची कपड्याची। तर बघा, अशा प्रकारे ब्लाऊजची घडी टाकायची आहे। तर हा कपडा आहे, याला सरळ करून घ्यायचं एक फोल्डमध्ये। बघा, आता याला डबल फोल्डमध्ये केलं मी आणि याची बंद बाजू मी माझ्या साईडने ठेवली। तर आपल्याला बंद बाजूच्या साईडने माप टाकायची येते। तर बघा, छाती आहे 32, तर 32चा चौथा 8, 32चा चौथा 8, 2 इंच शिलाई मार्जिंगसाठी। तर बघा, 2 इंच शिलाई मार्जिंगसाठी। तर बघा, ब्लाऊजची तयार उंची आहे 12 इंच, त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं। तर मग 13ची घडी टाकली बघा मी। तर आता इथे शोल्डर टाकायचं। तर शोल्डर आहे ब्लाऊजचं 11 इंच, तर शोल्डर आहे ब्लाऊजचं 11 इंच। तर 11चे निम्म 5.5, 5.5चाच मुंडा घ्यायचा। इथूनही बघायचं 5.5 येते का, आणि मुंड्याच्या साईडने इथे जोडून घ्यायचं। बघा, कमर आहे 26, 26चा चौथा 6.5 आणि 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिंग। तर बघा, इथे फिटिंगचं माप टाकायचं। तर आपली ब्लाऊजची घडी आहे 8 इंचाची। अशा प्रकारे फिटिंगचं माप टाकून घ्यायचं। आता इथे आपल्याला याचा मध्ये काढायचा आणि एक पॉईंट द्यायचा। आणि इथे मुंड्याच्या वरती कोपऱ्यात 1.5 इंच घेऊन बॅक साईडच्या मुंड्याचा शेप ड्रॉ करायचा, इथे पाव इंच। तर बघा, बॅक साईडच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा। तर बघा, आता इथे गळ्याची रुंदी टाकायची। तर गळ्याची रुंदी घेतली मी 2.5 इंच वरच्या साईडने, गळा उंची घेतली 9.5, खालच्या साईडने 2.5 इंच घेऊन इथे बॉक्स तयार करायचा। तर आता आपण ही बॅक पार्टची कटिंग करून घेऊ। तर बघा, आपण ही बॅक पार्टची कटिंग करून घेतली। आता इथे आपल्याला जो कोणता गळ्याचा शेप द्यायचा तुम्ही देऊ शकता। मी मटक्या गळ्याचा शेप दिला, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळा कट करू शकता। तर बघा, आपला हा बॅक पार्ट कटिंग झाला। आता आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग करायचा आहे। तर फ्रंट पार्टसाठी आपल्याला 2 इंच कपडा वाढून घ्यायचा घडीसाठी, आणि खालच्या साईडने कमरेच्या साईडने एक स्ट्रेट लाईन वळून घ्यायची आणि 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं। बघा, आता या लाईन 1 इंचच्या वरती आपल्याला हा बॅक पार्ट जसा आहे तसाच ठेवून घ्यायचा। हा बॅक पार्ट जसा आहे तसाच ठेवून घ्यायचा लाईनच्या वरी, आणि बॅक पार्ट जसा आहे तसाच गळा सोडून ड्रॉ करायचा। बघा, अशा प्रकारे बॅक पार्ट जसा आहे तसाच आखून घ्यायचा कपड्यावर। तर बघा, सर्वात अगोदर आपण आता हा कपडा कट करून घेऊया। जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून बाजूला ठेवायचा आहे। तर बघा, आता आपण इथे बाकीचे माप टाकायचं आहे। तर इथे गळ्याचा माप, गळा रुंदी 2.5 इंच, शोल्डर, मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा। तर बघा, समोरचा गळा आहे तयार 6 इंच, तर त्यामध्ये अर्धा इंच
एक्स्ट्रा घ्यायचं. तर बघा 6.5 वर गळा घेतला मी, गळा उंची 6.5 घेतली आणि अशा प्रकारे गळ्याचा शेप दिला. तुम्ही हवे तर गोलसुद्धा शेप देऊ शकता किंवा पानाचा पण देऊ शकता. आता खालच्या साईडने इथं 2.5 इंच, या साईडने 2.5 इंच घेऊन एक रेष ओढून घ्यायची. आता इथं वरी 1 इंच घेऊन अशा प्रकारे आपल्याला योगपट्टीचं माप टाकायचं बघा. आणि तर बघा बंद बाजूच्या साईडने इथे 4 इंचावर एक पॉईंट टाकला मी आणि इथे टक्सची उंची 8.5 ठेवली, 8.5 वर घेतली. इथून हे बघायचं 4 इंच आहे का आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. आता इथे आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आणि हे मुंड्याच्या साईडने अशा प्रकारे जोडायचं. आता याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा अशा प्रकारे. तर बघा इथं आपल्याला ब्लाऊजची घडी टाकायची 10 इंच आणि त्याच्या पुढं अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन इथे आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि अशा प्रकारे आपल्याला काही पॉईंट जोडून घ्यायचे. तर बघा आता हे एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घ्यायचा आणि इथे अर्धा इंचावर फ्रंट पार्टची खोल भाग द्यायचा. आणि बघा आपली फ्रंट पार्टची मार्किंग कंप्लीट झाली. आता ही कट करून घ्यायची. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा प्रकारे कट करून घ्या. गळा अशा प्रकारे कट करायचा बघा. आणि हे ब्लाऊज फ्रंट पार्ट ओपन आहे, तर याला मधातून अशा प्रकारे कट करायचं. तर बघा आपली फ्रंट पार्टची कटिंग झालेली आहे. तर आपण आता बाहीची कटिंग करायची. तर बघा बाहीची घडी अशा प्रकारे टाकायची. तर बघा ही डबल फोल्ड आहे आणि याला अशा प्रकारे 4 फोल्ड करायचं. तर बघा बाहीच्या बंद बाजूच्या साईडने आपल्याला बाहीची उंचीचं माप टाकायचं. तर बाहीची लंबाई आहे तयार 4 इंच, तर त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी. बाहीची घडी घेतली मी 8 इंच, खालच्या साईडने 5 इंच घेऊन हे पॉईंट जोडून घेऊन हा कपडा एक्स्ट्रा कट करून घ्यायचा. तर बघा या साईडने 2.5 इंचावर डाऊन करून घ्यायचं. दंडगीर आहे 5.5, 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. अशा प्रकारे जोडून घ्यायचं बघा. बाहीला शेप द्यायचा. बाही कट करून घ्यायची आणि जो आपला फ्रंट पार्टचा अर्धा इंचचा खोल भाग असतो तो बी देऊन घ्यायचा बाहीला. आणि आता हा अर्धा इंचचा खोल भाग आहे तो पण कट करून घ्यायचा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबून ऑलवर सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.